नमस्कार। आज आपण उपवासासाठी खास सर्वांच्या आवडीचा गुलाबजाम करणार आहोत। उपवासाचा गुलाबजाम हा अगदी कमीत कमी साहित्यात बनवून तयार होतो। तुम्ही इथे बघू शकतात अगदी छान असा आपला हा गुलाबजाम दिसत आहे। अगदी मऊ लुसलुशीत व रसदार असे हे गुलाबजाम बनवण्यासाठी अगदी कमीत कमी साहित्य लागतं व अगदी झटपट बनवून तयार होतात। इथे मी काही टिप्स व ट्रिक्स सांगितले आहेत, त्या तुम्ही फॉलो करा, तर तुमचे देखील गुलाबजाम अगदी रसरशीत तयार होतील। तर सर्वात आधी आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया। त्यासाठी एका पॅन मध्ये 1 वाटी साखर घेतली आहे व आता इथे आपल्याला 1.5 वाटी साखरेत पाणी घालून घ्यायचं आहे व हाय फ्लेम वर आपल्याला ही साखर छान अशी वितळून घ्यायची आहे। अगदी 5 मिनिट ही साखर वितळली की आणखी एखादा मिनिट याला उकळी काढायची आहे, म्हणजे छान असा आपला गुलाबजामसाठी पाक तयार होतो। गुलाबजामसाठी पाक तयार करताना फार 1 चाचणी किंवा 2 चाचणीचा पाक न करता फक्त हे पाणी चिवट होईपर्यंतच आपल्याला उकळून घ्यायचं आहे। जर जास्त पाक हा घट्ट झाला तर गुलाबजाम मध्ये आत जात नाही, त्यामुळे आतून गुलाबजाम हे कडक होतात व रसरशीत होत नाहीत। आता या ठिकाणी आपला पाक तयार झाला आहे, आपण पाक साईडला ठेवून देऊयात। त्यानंतर आता इथे आपल्याला गुलाबजाम करण्यासाठी 2 बटाटे लागणार आहे। इथे मी बटाटे छान असे उकडून घेतले आहे, साल काढून घेतली आहे व अशा पद्धतीने एका किसणीने किसून घ्यायचे आहे। तुम्ही बटाटे स्मॅश करून देखील वापरू शकतात, परंतु अशा पद्धतीने किसून घेतले की बटाट्यात गिठळी राहत नाही, एकसारखा छान असा बटाटा बारीक तयार होतो। इथे आता किसून घेतलेला बटाटा हा 1 वाटी भरला आहे। वाटीने मोजून 1 वाटी बटाटा आहे, त्यासाठी इथे आपण अर्धी वाटी मिल्क पावडरचा वापर करणार आहोत। अर्धी वाटी मिल्क पावडर यात घालून घेतली आहे। त्यानंतर 3 चमचे राजगिऱ्याचं पीठ घातलं आहे। तुम्ही आता गुलाबजाम करताना राजगिऱ्याच्या पिठाऐवजी शिंगाड्याचं पीठ देखील वापरू शकतात, त्यामुळे देखील गुलाबजाम छान असे मऊसूत होतात व टेक्स्चर छान येते। आता अशा पद्धतीने हाताचा जोर लावत लावत आपल्याला सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे, छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे। जर तुमचं पीठ हे तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल तर तुम्ही आणखी राजगिऱ्याचं पीठ ऍड करू शकतात किंवा घट्ट झालं तर दुधाचा हात लावून पीठ मळू शकतात। आता इथे मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे व पुन्हा आपल्याला छान असं हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। आता गुलाबजामचं पीठ करताना ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे। अगदी हाताचा जोर लावत लावत साधारण 5 मिनिट आपल्याला हे पीठ छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात अगदी सॉफ्ट असा आपला हा गोळा बनून तयार आहे, अगदी मऊ लुसलुशीत दिसत आहेत। आता अशा पद्धतीने आपलं पीठ हे तयार झालं आहे। आता लगेचच आपण गुलाबजाम वळायला घेऊयात। अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारात लहान मोठे गुलाबजाम आता वळून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता अगदी काही सेकंदातच आपला हा गुलाबजाम छान असा वळला जातो, अजिबात वरतून तडे जात नाही, भेगा जात नाहीत। अगदी मऊसूत सॉफ्ट असा हा गुलाबजाम तयार होतो। त्या पद्धतीने गुलाबजामचे पीठ हे परफेक्ट तयार झाले तर गुलाबजाम देखील छान असे गोलगरगरीत मऊसूत असे तयार होतात। अशा पद्धतीने आपण इथे सर्व गुलाबजाम आता वळून घेणार आहोत। साधारण 2 बटाट्याच्या प्रमाणात आपले इथे 25 गुलाबजाम तयार झाले आहेत। तुम्ही बघू शकतात अगदी एकसारखे दिसत आहेत व सुरेख असं याचं टेक्स्चर आलं आहे। आता तयार झालेले गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत। आता इथे गुलाबजाम तळण्यासाठी आपण एक कढई ठेवली आहे व त्यात कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे। तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकतात। आता गॅस हा आपल्याला मीडियम ठेवायचा आहे व साधारण 9 ते 10 गुलाबजाम मी एका वेळेस तळून घेत आहे। गुलाबजाम तेलात घातल्यानंतर इथे बघू शकता सुरुवातीला आपल्याला झाऱ्याच्या मदतीने वरतून तेल घालून घ्यायचे आहे व थोडासा रंग चेंज झाल्यानंतर आपल्याला गुलाबजाम पलटी करायचे आहे। गुलाबजाम पलटी करताना घाई करू नका, नाहीतर ते कढईला चिकटू शकतात। या ठिकाणी आता हलकासा खालून रंग चेंज झाल्यानंतर आपल्याला गुलाबजाम पलटी करून घ्यायचे आहेत व तुम्ही इथे बघू शकता झाऱ्याच्या मदतीने सतत खाली वर करत हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत। या स्टेजला आता गॅस हा मीडियम टू लोच ठेवा व छान असे गुलाबजाम तळून घ्या। सतत हलवत राहिल्यामुळे गुलाबजामला छान असा सर्व बाजूंनी एकसारखा रंग येतो। छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। गुलाबजाम तळताना बिलकुल घाई करू नका, अगदी मीडियम टू लो फ्लेम वर सतत हलवत हे गुलाबजाम तळत राहा, म्हणजे गुलाबजाम छान असे तळले जातील, आतून कच्चे राहणार नाही व वरची लेयर सुद्धा छान अशी खुसखुशीत कुरकुरीत तयार होईल। त्यामुळे पाकात टाकल्यामुळे गुलाबजाम वितळणार नाही। अशा पद्धतीने छान असे गुलाबजाम तयार झाले आहेत। तुम्ही इथे बघू शकतात अगदी छान असा रंग आला आहे, टेक्स्चर देखील अगदी छान आले आहे, कुठेही याला चिरा किंवा तडा गेलेला नाही। एकसारखे असे गुलाबजाम तयार झाले आहेत। अतिशय हलके गुलाबजाम तळून तयार आहेत। गुलाबजामसाठी लागणारा पाक देखील आपला तयार आहे। यात आपण तळून घेतलेले गुलाबजाम घालून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात अगदी छान असे गुलाबजाम हे
पाकावर तरंगत आहेत। आता गुलाबजाम आपल्याला एकसारखे हलवून घ्यायचे आहेत व झाकण ठेवून साधारण 3 ते 4 तासांसाठी साईडला ठेवून देणार आहोत। आता इथे 3 ते 4 तास झाले आहेत, तुम्ही बघू शकतात अगदी छान असे गुलाबजाम टम्म फुगले आहेत। आतपर्यंत छान असा याचा पाक गेला आहे। तुम्ही बघू शकतात अगदी खव्याचे आपण गुलाबजाम करतो त्याच पद्धतीने याचा रंग आला आहे व तेवढे सुरेख हे उपवासाचे गुलाबजाम दिसत आहेत। आता आपण गुलाबजाम सर्व करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात वाटीत देखील घेतल्यानंतर हे गुलाबजाम अगदी आपण नेहमी खव्याचे किंवा गिट्सचे गुलाबजाम करतो त्याचप्रमाणे दिसत आहेत। कोणी म्हणणार नाही की आपण हे गुलाबजाम बटाट्यापासून केले आहेत। आता इथे एक गुलाबजाम मी तुम्हाला छान असा कट करून दाखवते। तुम्ही बघू शकतात इथे गुलाबजाम आतून देखील अगदी रसरशीत तयार झाला आहे, अगदी मधपर्यंत याला पाक गेला आहे। अगदी मऊसूत आणि रसरशीत हा गुलाबजाम तयार झाला आहे। बघू शकतात पाक देखील पूर्ण आतपर्यंत गेला आहे। छान रसरशीत हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।